हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्टर या कमांडविषयी शिकणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता अल्टर कमांड यूज कधी केली जाते, कशासाठी केली जाते ते आपण पाहूया. द अल्टर कमांड इज यूज टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ एन एक्झिस्टिंग टेबल विदाउट ड्रॉपिंग इट. म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या टेबलचं स्ट्रक्चर मॉडिफाय करायचं असेल तर आपण त्यासाठी अल्टर कमांड यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपला जो एम्प्लॉय नावाचा टेबल आहे त्याच्या तो ऑलरेडी आपण क्रिएट केला आणि आपल्याला आठवलं की अरे आपल्याला एखादा कॉलम त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा ॲड करायचा आहे, तो आपण कॉलम ॲड करण्यात. त्याच्यानंतर टेबलचं नाव रिनेम करायचं असेल, लेट सपोज एखादा कॉलम आपण एक्स्ट्रा ॲड केलेला असेल त्या टेबलमध्ये आणि तो आपल्याला डिलीट करायचा असेल, ठीक आहे. अशा प्रकारचे जे ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे ते आपण कुठल्या कमांडने करू शकतो, अल्टर कमांड. सर्वप्रथम आपण एक कॉलम ॲड कसा करायचा ते पाहू. त्याचा सिंटॅक्स काय, अल्टर कमांड टेबल कीवर्ड टेबल नेम, त्याच्यानंतर ॲड कॉलम नेम आणि डेटा टाईप, ठीक आहे. तर आपण काय करू, ऑलरेडी एक एम्प्लॉईज नावाचा टेबल क्रिएटेड असेल, ठीक आहे, क्रिएट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिस्क्राईब एम्प्लॉईज, या ठिकाणी डिपार्टमेंट नावाचा कॉलम नाही आहे. मी काय करतोय, सिम्पली कॉपी पेस्ट करतो, ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं, अल्टर कमांड टेबल नावाचा कीवर्ड, टेबलचं नाव काय आपलं एम्प्लॉईज, ॲड डिपार्टमेंट नावाचा कॉलम आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, डिस्क्राईब करतो मी एम्प्लॉईज, तर आपला डिपार्टमेंट नावाचा जो कॉलम आहे तो या ठिकाणी ॲड झालेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय करू शकतो आपण, त्या कॉलमला रिनेम करू शकतो, ठीक आहे. आता माझ्याकडे काय आहे, नेम नावाचा जो कॉलम आहे ना, मला त्याला काय करायचं आहे, रिनेम करायचं आहे. कशाने, विथ फुल नेम, ठीक आहे. मग त्याचा काय सिंटॅक्स आहे, अल्टर कमांड टेबल कीवर्ड एम्प्लॉईज टेबल नेम चेंज कीवर्ड, ज्या कॉलमचं नाव आपल्याला चेंज करायचं आहे ते, नवीन कॉलमचं नाव आणि त्याचा डेटा टाईप, ठीक आहे. ठीक आहे, पण डिस्क्राईब करून पाहू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे आपलं नेम फील्डचं नाव होतं, कॉलमचं नाव होते, आता काय झाले, फुल नेम झाले, विच मीन्स कॉलमचं आपण नाव काय केलं, रिनेम केले, ठीक आहे. आता मी जो एक्स्ट्रा कॉलम ॲड केलेला आहे ऑलरेडी टेबलमध्ये, तो जर मला डिलीट करायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स काय, ठीक आहे. अल्टर कमांड टेबल कीवर्ड एम्प्लॉईज टेबल ड्रॉप कमांड कॉलम कीवर्ड आणि जो कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे तो, त्याचं नाव काय, डिपार्टमेंट, ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट नावाचा कॉलम आपल्याला दिसतोय, ठीक आहे. कॉपी नाही झालेला, करतो मी, ठीक आहे. पण डिस्क्राईब केले, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डिपार्टमेंट नावाचा कॉलम दिसत नाही, विच मीन्स तो डिलीट झाला, ठीक आहे. आता एम्प्लॉईज नावाचा जो टेबल आहे ना, मला त्याला काय करायचं आहे, रिनेम करायचं आहे. त्याचा सिंटॅक्स काय आहे मित्रांनो, अल्टर कमांड, ठीक आहे, टेबल कीवर्ड त्या टेबलचं नाव, रिनेम कमांड आणि त्याच्यानंतर टूच्या नंतर काय करायचं, स्टाफ म्हणजे काय, न्यू टेबलचं नाव जे काय आपल्याला द्यायचं. या केसमध्ये मी काय करतोय, स्टाफ देते, ठीक आहे. ठीक आहे, रिनेम केले. आता बघा आपल्याला एम्प्लॉई नावाचा टेबल काय म्हणते, या कंपनी नावाच्या डेटाबेसमध्ये एम्प्लॉईज नावाचा टेबल एक्झिस्ट करत नाही आहे, कारण आपण त्याला काय केले, रिनेम केले. आता आपण काय करायचे, स्टाफ टाकू, ठीक आहे, स्टाफ, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं डिस्क्रिप्शन आपल्याला दिसते का, त्याचं नाव काय केलं आपण, टेबलचं स्टाफ केले. तर मित्रांनो इथेच थांबूया, थँक्यू.